पुणे शहरात भाड्याने राहणाऱ्या व्यक्तींची घरमालकांनी माहिती न दिल्यामुळे जवळपास 170 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। पुणे शहरामध्ये सध्या पुणे पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आपण पाहिलं की पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। अनेक अनुचित घटना आहेत त्या सुद्धा घडू लागलेल्या आहेत। बांगलादेशींचं वास्तव्य आहे ते सुद्धा पुणे शहरामध्ये वाढू लागलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता घरमालकांना त्यांच्या घरामध्ये जे भाडेकरू असणार आहेत त्यांची माहिती देणं हे बंधनकारक असणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे आता घरमालकांवर ही एक मोठी जबाबदारी आहे। त्यांच्या फ्लॅटवर किंवा त्यांच्या घरावर जे ते भाड्याने घर देतात त्याच्यामध्ये जे भाड्याने राहणारी व्यक्ती आहे या व्यक्तींची संपूर्णपणे ओळख, कायमचा पत्ता आणि संपर्काची माहिती ही सुद्धा पुणे पोलिसांना देणं हे बंधनकारक आहे। ती माहिती नोंदवण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे घरमालकांवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। भाडेकरूंची पडताळणी न केल्यास शहराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहिलं की गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या व्यक्तींकडून बनावट ओळखपत्र वापरून वास्तव्य केल्याच्या घटना आहेत त्या सुद्धा वाढू लागलेल्या आहेत। त्याचा धोका आहे तो सुद्धा वाढू लागलेला आहे। यापूर्वीही पुण्यामध्ये भाड्याच्या घरात दहशतवादी कनेक्शन असलेले संशयित वास्तव्यास असल्याचं निदर्शनास आलेलं होतं आणि त्यामुळे घर भाड्याने देताना ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि संपर्काची योग्य ती माहिती आहे त्याची पडताळणी तर आता घरमालकांना करावी लागणार आहे आणि याची संपूर्ण माहिती आहे ती पुणे पोलिसांना द्यावी लागणार आहे। आतापर्यंत घरमालकांकडून अशा पद्धतीची माहिती आहे ती देण्यास टाळाटाळ केली जात होती किंवा यामध्ये गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम अंतर्गत जवळपास 170 घरमालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढेही अशा पद्धतीची कारवाई ही सुरू राहील असं सुद्धा पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांनी आपलं जे घर आहे किंवा फ्लॅट आहे जो इतरांना भाड्याने दिला जात आहे त्यांनी संपूर्णपणे या घर भाड्याने राहणाऱ्याची माहिती आहे ती नोंदवणं ही बंधनकारक आहे आणि त्याची संपूर्ण माहिती ही स्थानिक पोलिसांना देणं सुद्धा बंधनकारक आहे आणि त्यामुळे जर अशा पद्धतीची माहिती दिली नाही तर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि त्यामुळेच विशेष मोहीम अंतर्गत पुणे पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 170 घर मालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा अशा पद्धतीची कारवाई राहील असं सुद्धा इशारा पुणे पोलिसांनी दिलेला आहे। कॅमेरामन विक्रांत चव्हाण सोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू आहे ज्याच्यामध्ये घर मालकांनी किंवा पीजी ओनर्सनी त्यांच्याकडील भाडेकरू किंवा पीजी मध्ये जे गेस्ट आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती शासकीय पोर्टलवरती किंवा पोलीस यंत्रणेला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवश्यक आहे। या अनुषंगाने पोलीस यंत्रणेकडून विशेष शाखेकडून याच्यामध्ये मोहीम सुरू आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू असल्याने त्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी आम्हाला त्रुटी आढळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी किंवा अनावधानाने ज्या ठिकाणी घडलेल्या आहे अशा ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे। या अनुषंगाने आतापर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास 170च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत घरमालकांवरती किंवा पीजी ओनर्सवरती। यामध्ये पोलिसांना माहिती देणे का बंधनकारक आहे तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे टेनंट्स आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणे आणि त्यांची माहिती पोलिसांकडे असणं आवश्यक आहे कारण की पूर्वीच्या काही घटनांचा अनुभव बघता यामध्ये ही माहिती यंत्रणेला देणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने BNSSच्या कलम 163 नुसार आम्ही एक आदेश किंवा नोटीस जाहीर केलेली आहे ज्यामध्ये हे माहिती देणं क्रमप्राप्त आहे। याचा उपयोग आम्हाला आमच्या यंत्रणांच्या गोपनीय माहितीसाठी किंवा इतर काही अँगल्स आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत। त्यामुळे ही माहिती आपण न चुकता आपल्या शासकीय पोर्टलवरती किंवा सिटीजन पोर्टलवरती अथवा पोलीस स्टेशनला स्थानिक पोलीस स्टेशनला आपण ही माहिती आवर्जून द्यावी आणि यंत्रणेला सहकार्य करावे ही विनंती। स्वरूप काय आहे म्हणजे पडताळणी मोहिमेचे स्वरूप काय? स्वरूप म्हणजे याच्यामध्ये नेमकी काय प्रोसिजर घरमालकांनी अवलंबलेली आहे त्यांनी माहिती दिलेली आहे अगर कसे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाते आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाते। कसं जर कोणाला माहिती द्यायची असेल त्याच्यासाठी सिटीजन पोर्टल आहे
पोलिसांची वेबसाईट आहे त्याच्यावरती माहिती देऊ शकतात ते. जे त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, ते ॲग्रीमेंट ऑटोमॅटिकडे पोर्टलला सिंक होतं. त्यावरती ते माहिती अपलोड करू शकतात किंवा पोलिसांना फिजिकली देखील देऊ शकतात. हे पूर्ण पूर्ण तेच सांगितलं. पूर्ण शहरात झाले की काय अशा विशिष्ट भागामध्ये? पूर्ण शहरामध्ये ही कारवाई सुरू आहे. यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गुन्हा BNSच्या सेक्शन 223च्या अंडर दाखल होतो. भाडेकरूंनी रेंट ॲग्रीमेंट करणं बंधनकारक आहे आणि त्याची माहिती देणं देखील बंधनकारक आहे.